नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरुची गटात मतदानाचा धडाका. 70% मतदानासह लोकशाहीचा उत्सव उत्साहात संपन्न. अटीतटीच्या लढतीमुळे निकालाची उत्सुकता शिगेला. किरकोळ वादावादी वगळता प्रक्रिया शांततेत. कोरुची जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीने आणि उत्साही वातावरणात मतदान पार पडले. संपूर्ण गटात सरासरी 70% इतके विक्रमी मतदान झाले असून गाव पातळीवर मतदारांनी दाखवलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोरुचीचा किंग कोण ठरणार याचा फैसला आता मतपेटीत बंद झाला आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः नवमतदार तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपला हक्क बजावण्यासाठी सकाळच्या सत्रात मोठी गर्दी केली होती. दुपारच्या वेळी मतदानाचा वेग काहीसा मंदावला असला तरी सायंकाळी 4 नंतर पुन्हा केंद्रावर गर्दी उसळली. गावागावात मतदानाची टक्केवारी. कोरुची गावात 68.18% मतदान झाले, तर तारदाळ येथे 72.71% मतदान झाले. खोतवाडीत 67% मतदान झाले. ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची असल्याने कार्यकर्त्यामध्ये कमालीचं उत्सुकता पाहायला मिळाला. मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराबाहेर कार्यकर्त्यांनी आपले बूथ लावले होते. हातात मतदार याद्या आणि मोबाईल घेऊन एक मतदाराला घराबाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. प्रत्येक मत आपल्याच पारड्यात कसे पडेल यासाठी रणनीती आखली जात होती. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. यंदा निकालाचे गणित गुंतागुंतीचे असणार आहे. यंदा कोरुची गटात दुरंगी आणि तिरंगी लढतीचे चित्र आहे. मतदाराची टक्केवारी वाढल्याने याचा नेमका फायदा कोणाला होणार? प्रस्थापित सत्ता टिकवणार की परिवर्तन होणार? याबाबत गावातील पारावर आणि चौकाचौकात आता गणिते मांडली जात आहेत. वाढलेले मतदान हे सत्ताधाऱ्याविरोधात आहे की त्यांच्या कामावर पडलेली पावती, हे आता निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.